नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराज आज तुम्हाला प्रेमाने जीवनाचे खरे सत्य सांगत आहेत. ते तुम्ही आज ऐकून घेतलेत तर तुम्हाला जीवनात कुठलेही पाप करण्याची संधी स्वामी देणार नाहीत. स्वामी म्हणतात की बाळा, पुण्य हे कधीच तुम्हाला दगा देत नाही, कधीच तुम्हाला पुण्य वाईट मार्गाने नेत नाही. परंतु जर तुम्ही जीवनात वाईट कर्म आणि पाप करत असाल तर ते तुम्हाला कधीही सद्मार्गाने चालू देणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला जितके चांगले कर्म करता येईल तितके चांगले कर्म करत राहा. पाप तुम्ही जेव्हा करत असतात तेव्हा तुम्हाला त्यातून खूप आनंद मिळत असतो. सुरुवातीचे दिवस तुमचे खूप आनंदात जातात, तुमचे मन प्रसन्न राहते. परंतु जेव्हा त्या पापाचा घडा भरत येतो आणि ते ओसंडून व्हायला लागते त्यावेळेस फक्त तुम्हालाच त्यामध्ये वाहून जावे लागते. त्यावेळेस तुमची कोणीही मदत करण्यासाठी येत नाही आणि त्याचा सर्व बोजा तुम्हालाच उचलून धरावा लागतो. तुमचेही जर या पापापासून सुटका व्हावी अशी इच्छा असेल तर आत्ताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि स्वामी आईंना प्रार्थना करा की हे स्वामी आई, माझ्याकडून जर अशी पाप घडत असतील तर मला त्यापासून दूर ठेवा आणि माझे रक्षण करून मला सद्बुद्धी द्या अशी प्रार्थना करा. स्वामी आई सदैव तुमच्या सोबत राहील. तुम्ही लोकांसाठी कितीही चांगले वागलेत आणि कितीही चांगले कर्म करण्याऐवजी तुम्ही वाईट कर्म करूनही जर धन संपत्ती कमावत असाल तर तुम्ही कमावलेल्या धन संपत्ती याचे वारसदार बनण्यासाठी हजारो लोक उभे राहतील आणि त्यांच्यामध्ये ते वाटून घेण्यासाठी भांडणे सुद्धा लागतील. परंतु जेव्हा तुमच्याकडे वाईट कर्माचा आणि पापाचा घडा भरलेला असतो, त्याचा बोजा तुमच्यासाठी खूप झालेला असतो, त्यावेळेस तुमच्यासोबत कोणीही येणार नाही. तुमची सख्खी मुलं बाळं सुद्धा त्या कर्मापासून दूर भागतील आणि तुम्हाला त्याचा बोज उतरल्याशिवाय भाग पडणार नाही. त्यामुळे जीवनात कोणासाठी इतकेही चांगले करू नका की त्यापासून होणाऱ्या पापाचा घडा हा तुम्हालाच उचलावा लागेल. भले ते उचलून चालताना तुमची मान जरी मोडून पडली तरी तुमचे सखे सोयरे सुद्धा तुमच्या मदतीला येणार नाहीत. त्यामुळे नेहमी देवाने दाखवलेल्या मार्गाने चालत राहा आणि सद्मार्ग सोडून वाईट कृत्य कधीही करू नका. जीवनात जर तुम्हाला स्वामीमय जीवन जगायचे असेल, तुमच्याकडून उच्च स्थान हासिल करायचे असेल तर नेहमीच सद्मार्गाची कास धरून चला. तुमच्याकडून जितके पुण्य करता येईल तितके पुण्य करत राहा आणि जर कोणाच्या चेहऱ्यावरती हसू आणता आले नाही, कोणाचे घर तुम्हाला बसवता आले नाही तर बसू तरी नका. परंतु निदान कोणाचे घर मोडण्याचा आणि कोणाचा संसार मोडून आपला संसार सुरळीत चालवण्याचा विचार कधीही करू नका. आत्ताच्या लोकांची वृत्ती अशी झाली आहे की पुढच्याचे काहीही झाले तरी हरकत नाही, परंतु आपल्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता आणि कुठल्याही गोष्टीचा त्रास होता कामा नये. फक्त हा जर विचार तुम्ही करत असाल तर स्वामी तुम्हाला कधीही जवळ घेणार नाहीत. तुम्ही स्वामींची कितीही रात्रंदिवस सेवा केलीत, कितीही स्वामीबद्दल तुम्ही चांगले विचार केलात तरीही स्वामी अशा लोकांना कधीही जवळ करत नाहीत जे की इतरांच्या दुःखाचे कारण बनत असतात. तुम्हाला जर जीवनाचे सत्यच जाणून घ्यायचे असेल तर येथे प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या मतलबाने चालत आहे. त्यामध्ये तुम्हाला गुरफटून पडायचे आहे की त्यामधून बाहेर पडून स्वामींच्या चरणी लीन व्हायचे आहे हे आता तुम्हीच ठरवायला आहे. स्वामी तुम्हाला पुढे म्हणत आहेत, बाळा, तुझा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे ना? मग विचार कर की येथे प्रत्येक दगड जर त्याच्या कुवतीने जगत असेल तर मूर्ती कोणी बनायची आणि शिल्प घडवायचे कोणी? परंतु तुमची जर तयारी असेल तर तुमच्या दगडाचे मूर्ती बनवण्याची कला माझ्यात आहे. ती कला मी तुमच्यावर वापरून तुम्हाला एक सुंदर मूर्ती बनवीन जे की तुमच्यासमोर लोक नतमस्तक होण्याची ताकद मी तुम्हाला देईन.
परंतु तितका विश्वास तुम्ही माझ्यावरती ठेवायला हवा आणि तितका अधिकार तुम्ही मला दिला पाहिजे. तुमचेही स्वामींवरती असेच प्रेम असेल आणि तुम्हीही स्वामींना तो अधिकार देत असाल तर आत्ताच होय स्वामी आई मी सहमत आहे अशी कमेंट करा. स्वामी आई तुमच्या जीवनात आजच चमत्कार घडवून आणील आणि तुमचे जीवन नक्कीच योग्य स्थानी पोहोचणार आहे. जर का स्वामींनी त्यांच्या चरणापाशी तुम्हाला एकदा का जागा दिली तर तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एकदा जीवन स्वामीमय झाले की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवणार नाही. कारण स्वामी त्यांच्या मुलांना कधीही एकट्यात सोडत नाहीत आणि जर का त्यांनी त्यांच्या मार्गात तुम्हाला एकदा ओढून घेतले तर तुम्हाला इतरांच्या पुढे हात पसरण्याची वेळ कधीही देव येऊ देणार नाहीत. तुमचेही आज स्वामी असे काम करणार आहेत की तुमच्या जीवनात पैसा, सुख, समृद्धी, ऐश्वर घेऊन येणारे दूत आज स्वामींनी पाठवले आहेत. ते तुमच्या दारावरती ठोठावत आहेत. आता गरज आहे ती फक्त तुम्हाला तो ठोठावण्याचा आवाज ऐकू येण्याची आणि तो आवाज तुम्हाला तेव्हाच ऐकू येईल जेव्हा तुमचे मन हे पूर्ण स्वामीमय झालेले असेल आणि स्वामीमय जीवनात फक्त सक्त आचरण आणि शुद्ध बुद्धी हीच स्वामींची देणगी मिळेल. ती तुम्हाला एकदा मिळाली की तुमच्यासाठी ते स्वर्गाचे द्वार उघडले जाईल ज्यातून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणारे वारे वाहणार असेल आणि ते वारे तुमच्या सर्व इच्छा एका क्षणात पूर्ण करून तुम्हाला परिपूर्ण करत असेल. तुमच्या मुलाबाळांची स्वप्न, तुमच्या पतीचे आणि पत्नीचे आरोग्य एकदम सुरक्षित ठेवण्याची जिम्मेदारी स्वामींनी घेतली आहे. ते आज पूर्ण करणार आहेत. फक्त तुम्ही आता स्वामींपर्यंत तुमची प्रार्थना पोहोचवण्याचे काम करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकून राहिलात तर तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद आज नक्कीच मिळेल आणि तुम्ही स्वामींचे पूर्ण प्रिय भक्त आहात म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे. आता तुम्ही किती विश्वास ठेवायचा हे तुम्हालाच ठरवावे लागेल. कारण स्वामीमय जीवन होण्यासाठी स्वामी खूप परीक्षा घेत असतात. परंतु जर तुम्ही एकदा का त्या परीक्षेत पास झालात तर तुम्हाला पुढे कुठलेही अडथळे आणि कुठलीही परीक्षा देण्याची गरज राहणार नाही. कारण स्वामी स्वतः तुमच्या रस्त्यातील दगड, खाच, खळगे काढून टाकून तुमचा मार्ग मोकळा करून देतात. त्या मार्गावरती चालण्याची फक्त तुमची जिम्मेदारी आहे. ते तुम्हाला पूर्ण करावी लागेल आणि तुम्ही त्यासाठी तयार असाल तर स्वामी आईचे आभार मानायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.